भूमीच्या उदरातील जन्म, भूमीच्या उदरात शेवटचा आश्रय, भूमीकडून भूमीकडे सीतामातेचा प्रवास आणि मधल्या काळात अग्निपरीक्षा घेणार आयुष्य, सीतामातेची अग्निपरीक्षा संपूर्ण मानवजातीच्या आयुष्याचं प्रतीक ठरावी अशी ही कथा. सीतामातेची अग्निपरीक्षा. आयुष्य अग्निपरीक्षा घेतं. सीतामातेची अग्निपरीक्षा ही एक अत्यंत वादग्रस्त अशी कथा आहे. सीतेला खरोखरच अग्निपरीक्षा द्यावी लागली होती का? सीतेला अग्निपरीक्षा का द्यावी लागली होती? हे अत्यंत वादग्रस्त असे मुद्दे आहेत. काही लोकांच्या मते, आणि हा खूप मोठा वर्ग आहे, त्यांच्या मते उत्तरकांड हा मूळच्या वाल्मिकी रामायणाचा भागच नाही आणि त्यामुळं उत्तरकांडामधील ही सीतेच्या अग्निपरीक्षेची, सीतेनं जमिनीमध्ये पुन्हा जाण्याची ही जी कथा आहे ही प्रक्षिप्त कथा आहे असं मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळे हे वादग्रस्त मुद्दे आहेत. मुळात सीतेला अशी कोणतीही अग्निपरीक्षा द्यावी लागलेली नव्हती. सीता आणि राम यांचं अयोध्येतील आयुष्य हे प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकानंतर अगदी व्यवस्थितपणे पुढं चालू राहिलं. अशा प्रकारे रामायणाचा, वाल्मिकी रामायणाचा शेवट होतो आणि त्यामुळं उत्तरकांड हा भागच मुळात प्रक्षिप्त असा भाग आहे असं मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळे हे वादग्रस्त मुद्दे आहेत. आणि या वादग्रस्त मुद्द्यावर मुळात मला चर्चाही करायची नाही. मला मुळात सीतामातेच्या चरित्र कहाणीवर एक काव्यमय असं चिंतन करणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. सीतामाता आणि प्रभू रामचंद्र हे दोघंही एकमेकावर निस्सीम प्रेम करणारी अशी जोडी आहे आणि त्यांच्यात एकमेकाबद्दल प्रगाढ असा विश्वास सुद्धा आहे. अशा वेळी प्रभू रामचंद्रांच्या मनात सीतामातेच्या चारित्र्यावर कधी तिळमात्रही संशय निर्माण झाला असेल असं वाटत नाही, असं म्हणताही येणार नाही. प्रभू रामचंद्र आणि सीतामाता वनवासात असताना रावण सीतामातेचं हरण करून तिला लंकेला घेऊन जातो आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळवतात, रावणाचा वध करतात आणि सीतामातेला रावणाच्या बंदीतून मुक्त करतात. आणि त्यानंतर केवळ आता इथं प्रभू रामचंद्र हे जसे एक पती आहेत तसेच ते एक राजा सुद्धा आहेत आणि त्यामुळं राजधर्माचा पालन करणं म्हणून ते सीतामातेला तिच्या चारित्र्याची शुद्धता पटवून देण्यासाठी, लोकांच्या दृष्टीनं ही पटवून देण्यासाठी अग्निपरीक्षा द्यायला लावतात असं सांगितलं जातं. कारण अयोध्येची साम्राज्ञी ही निष्कलंक ठरली पाहिजे, लोकांच्या दृष्टीनं सुद्धा ती निष्कलंक असायला पाहिजे. या विचारानं राजधर्माचा पालन म्हणून ते सीतामातेला अग्निपरीक्षा द्यायला लावतात असं सांगितलं जातं आणि सीतामातेनं या अग्निपरीक्षेतून शुद्धता आपली सिद्ध केल्यानंतर ते अयोध्येला सीतामातेसह येतात आणि त्यांचा राज्याभिषेक होतो. खरं तर रावणाच्या बंदीमध्ये जे सीतामातेनं आयुष्य घालवलं ती एक अग्निपरीक्षाच होती असंही म्हणता येऊ शकतं. कारण राक्षसांच्या पहारा आजूबाजूला असताना आणि रावणासारखा एक बलाढ्य राक्षस राजा तिची मनधरणी करत असताना सुद्धा तिनं आपलं चारित्र्य शुद्ध ठेवलं, ही खरं तर तिची अग्निपरीक्षाच होती. पण हा त्याचा प्रतिकात्मक अर्थ जरी आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा हत्येनंतर, रावणाच्या वधानंतर सीतामातेनं अशी अग्निपरीक्षा असं दिव्य केलं आणि आपली शुद्धता पटवून दिली असं वाल्मिकी रामायणाप्रमाणे आपण मान्य केलं तरी सुद्धा तिनं ती अग्निदिव्य केलं आणि शुद्धता सिद्ध केली आणि त्यानंतर
ते अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण. यानंतर सीतामाता गर्भवती राहिली आणि त्यावेळी एका धोब्यानं सीतामातेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली. आता पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र तिला एकटीला वनवासाला पाठवतात, अशी उत्तरकांडामध्ये आलेली कथा. ते तिला वनवासाला पाठवतात. त्यानंतर वनवासामध्येच तिला लवकुश ही मुलं, या मुलांना ती जन्म देते. लवकुश मोठे होतात, तिची मुलं मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर ती मुलं पुन्हा वाल्मिकी ऋषींच्या आज्ञेनुसार अयोध्येला येतात. आणखी संपूर्ण रामायणाचं गायन करतात आणि प्रभू रामचंद्र हे आपले पिता आहेत असं सांगतात. तेव्हा प्रभू रामचंद्र सीतामातेला पुन्हा एकदा बोलावून घेतात वनवासातून. आणखी ते तिला आपली शुद्धता, आपल्या चारित्र्याची शुद्धता पटवून देण्यासाठी आज्ञा करतात, अग्निदिव्य करण्याची आज्ञा करतात. किती वेळा अग्निपरीक्षा द्यायची, किती वेळा अग्निदिव्य करायचं, इथं मात्र प्रभू रामचंद्र चुकले की काय असं वाटू लागतं. खरं तर राजधर्म हा प्रजेच्या मतानुसार चालणारा जेवढा असतो, तेवढाच प्रजेच्या विचारांना योग्य दिशा देणं हे सुद्धा राजाचं कर्तव्य असतं. आणि न्याय हा योग्य अयोग्य, बरोबर चूक यांच्या निकषावर ठरवायचा की केवळ लोकमत काय आहे हा विचार करून न्याय ठरवायचा, हाही एक वादग्रस्त मुद्दा इथं उपस्थित होतो. पण प्रभू रामचंद्र सीतामातेला पुन्हा एकदा वनवासातून तिनं लवकुश यांना जन्म दिल्यानंतर सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला, अग्निदिव्य करायला सांगतात. आणि यावेळी मात्र सीतामाता भूमातेला, आपल्या जन्मदातीला अशी प्रार्थना करते की जर तिनं मनानं किंवा वाचेनं किंवा प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राशिवाय इतर कुणाचं चिंतन केलं असेल तर तर तिला अशुद्ध समजावं. आणि जर तिनं तसं केलं नसेल, प्रभू रामचंद्रशी तिनं पूर्णपणे एकनिष्ठता पाळली असेल, तर भूमातेनं प्रकट होऊन तिला आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं, आपल्यामध्ये समावून घ्यावं. आणि मग भूमाता फाटते आणि सीतामाता जमिनीमध्ये आपल्या भूमातेच्या उदरामध्ये निघून जाते, अशी इथं कथा संपते. तर खरं तर इतक्या वेळा अग्निपरीक्षा देऊनही, अग्निपरीक्षा घेणारं आयुष्य जगूनही आणि 2-2 वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागण्यापेक्षा भूमातेच्या उदरामध्ये निघून जाणं हेच आपल्यासाठी अधिक बरं, असं जर शेवटी सीतामातेला वाटलं असेल तर ते अगदी चुकीचं होतं असं निश्चितच म्हणता येणार नाही. धन्यवाद.